रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। सोहळा अखंड हरिनाम सप्ताह गेली 5 दिवस आपण या ठिकाणी भागवत काय आहे, कुठून आलं, कसं आलं, कशासाठी आलं, भगवंताच्या लीलेचं वर्णन आपण या ठिकाणी 5 दिवसापासून करत आहोत। काल भगवंताच्या आपण या ठिकाणी लीला पाहिल्या, देवाने केलेल्या। भगवंताने चोरी केली, पण चोरीलाही त्या शास्त्राने नाव दिलं भगवंताने केलेल्या लीला। म्हणून जीवन जगत असताना माणसाने प्रत्येक व्यक्तीला राजा परीक्षित सांगत आहे की भगवान शुकाचार्य सांगू लागले, हे राजा, एका एका इंद्रियाला भक्ती रसामध्ये चाखवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। भक्तीमध्ये माणसाने रंगून गेलं पाहिजे। भक्तीचा प्रभाव या ठिकाणी एवढा सांगितला आहे की भक्तीने त्या ठिकाणी देव बांधल्या जातो, देव भावाचा भुकेला। देवाला तुमचं त्या ठिकाणी नैवेद्यही लागत नाही, 56 प्रकारच्या भोगाचं अन्नही त्या ठिकाणी लागत नाही, पण देव भावाचा भुकेला आहे। देवाला फक्त तुमचा भाव त्या ठिकाणी लागतो। मणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान वेडाय जनाई रे, देव बाजार दवाजी बाला नाही रे, देव बाजार दवाजी बाला नाही रे, देव बाजार दवाजी बाला नाही रे। दगडात देव झाला वडरात में, दगडात देव झाला वडरात में, देव आजान बावायचा नाही रे, देव आजान वेडायचा नाही रे, देव बाजार दवाजी पाला नाही रे, देव बाजार दवाजी पाला नाही रे, देव बाजार दवाजी पाला नाही रे। सोन चांदीचा देव झाला चोरात में, देव आजान वेडायचा नाही रे, देव आजान वेडायचा नाही रे, देव बाजार दवाजी पाला नाही रे, देव बाजार दवाजी पाला नाही रे, देव बाजार दवाजी पाला नाही रे। लाकडाचा देव झाला अग्नीत भेद, मातीचा देव झाला पाण्यात भेद, देव आजान वेडायचा नाही रे, देव आजान वेडायचा नाही रे, देव बाजार दवाजी पाला 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 नाही रे। देव भावाचा भुकेला, मणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे। देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? द्या आम्हाला छटाक, द्या आम्हाला 100 ग्रॅम, द्या आम्हाला एखादी भाजीची जोडी। भाजीची जोडी मार्केटमधून माणसाला आणता येईल, पण देव काही बाजारचा भाजीपाला नाही। बाजारचा भाजीपाला एकदा आणला तो जर जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर सडून जातो। म्हणून देव काही बाजारचा भाजीपाला नाही। थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। संत सांगतात, बाबा देव हा थोर प्रेमाचा भुकेला आहे, त्याला तुमचं प्रेम पाहिजे बस।
पण आपलं देवावर प्रेम असतं का? खरं खरं सांगा, देवावर प्रेम होतं का? आता 5 दिवस झाले इथं कथा आहे, किती देवावर प्रेम आहे? मी आल्यानंतर येतात तुम्ही. बरं जाऊ द्या, देवाचं जाऊ द्या, माझ्यावरच तुमचं किती प्रेम आहे हे मला लक्षात येते ना. देवाचं नंतर बघू, जाऊ द्या. जसा जसा ताईचा आवाज येईल, ताई बसतील, मग आपण चला ढाळे ढाळे ढाळे. मग कथा संपेपर्यंत हळूहळू हळूहळू येतात. म्हणून देवावर प्रेम करायला माणसाने शिकलं पाहिजे. संतावर नाही तुम्हाला देवावर करतायत तर कमीत कमी निदान संतांवर प्रेम करायला शिका. नाही संतांवर प्रेम करतायत तर घरातल्या माणसावर प्रेम करायला शिका. कमीत कमी घरातल्या माणसावर तरी प्रेम करायला शिका. आज कलियुगाच्या काळामध्ये सासू सुनाला बोलत नाही, सून सासूला बोलत नाही, नणंद भाऊजया बोलत नाहीत. आणि काय उपयोग आहे कथा ऐकून? सून सासूला बोलत नाही, मुलगा बापाला बोलत नाही, काय उपयोग आहे त्या कथेला? 7 दिवस कथा ऐकून काहीतरी जीवनामध्ये उपयोग झाला पाहिजे. घरात एकमेकाने एकमेकाला प्रेमाने राहणं, माणसाला माणसाने माणसासारखं वागणं, यालाच तर खरं प्रेम म्हणतात. हीच तर खरी प्रेमाची व्याख्या आहे. म्हणून आपलं प्रेम त्या ठिकाणी प्रत्येकावर, घरात तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाशी भांडण करावे नव्हे. साने गुरुजी म्हटले नाही शाळेमध्ये 2री 3रीला आपल्याला कविता होती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण आपण प्रेम अर्पवण्याच्या ऐवजी प्रत्येकाशी भांडत राहतो, वाद करत राहतो. तू असं म्हणली, तू तसं म्हणली, याच्यातच आपलं आयुष्य, अर्ध आयुष्य याच्यातच जातं आपलं. म्हणून भगवंतावर प्रेम करायला माणसाने शिकलं पाहिजे. देवावर प्रेम करायला शिका. प्रेम जर देवावर केलं, कारण इथे देवावर प्रेम केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी फलश्रुती मिळणार आहे, नाही तर नाही. सखे सोयरे किती दिवस आहेत? ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला, जो निर्धन है जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा। प्यार के मोती प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा
बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। आशा टूटी ममता रूठी, छूट गया है किनारा। आशा टूटी ममता रूठी, छूट गया है किनारा। बंद करो मत द्वार दया के, दे दो कुछ तो सहारा। दीप दया के, दीप दया के जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। गंगा जशी वाहते ना, गंगा ज्या वेळेला वाहते त्या वेळेला नदी नाले ओढे सगळे एकत्र करते आणि तिचं वाहण्याचं काम त्या ठिकाणी चालू असतं, बरोबर। गंगा सगळ्यांना स्वतःच्या पोटामध्ये सामावते, तसं जीवन जगत असताना माणसाने गंगेसारखं परम पवित्र जीवन त्या ठिकाणी जगावं आणि गंगेसारखं निर्मळ मनाने जीवन जगावं। गंगा दगडही एकत्र करते, वाळूही एकत्र करते, कपडे धुतलेलं पाणी एकत्र करते, साधू ऋषींना तीर्थ घ्यायचं असेल ते सगळं एकत्र तिच्या पोटामध्ये साठवते ती गंगा। म्हणून जीवन जगत असताना प्रेम की गंगा बहाते चलो। तुम्ही म्हणतात प्रेम प्रेम म्हणजे तरी काय? एकमेकांना प्रेमाने दोन शब्द गोड बोलणं म्हणजेच प्रेम आहे। पण काही लोक नुसते गोड बोलते, चहा बी पाजित नाहीत। मी परखड बोलणारा वक्ता आहे, मला परखड आवडतं, मला काही तुमच्या चहाची कपाची अपेक्षा आहे म्हणून नाही सांगते मी। पण काही लोकांचं वागणं सांगते, काही लोक रस्त्याला ताई हां बरं आहे का, इकडे आलं तर तुम्ही बर 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 कथा चालू का तुमची, हां 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 तेवढं झालं। आमच्याकडे का चहाला साखर नाही, चहापत्ती नाही, का दूध नाही, का घरी गाई नाही, सगळं आहे ना। पण त्या ठिकाणी समाजाने माणुसकी नावाची गोष्ट आम्हाला शिकवली। माणुसकी कशाला म्हणतात, प्रेम कशाला म्हणतात? तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या कपड्यावर तुमच्या माणुसकीचं दर्शन त्या ठिकाणी होत असतं। जुने लोक म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगतं।
घराची कळा अंगण सांगतं बाई किती सुगरण आहे. अंगण कशा प्रकारे तिने ठेवलेलं आहे, दारात 5 बोट रांगोळी आहे का नाही, तुळशी वृंदावन आहे की नाही, ही घराची कळा अंगण सांगतं. तसं गुढीवरले तांबे त्या ठिकाणी सांगतात किती सुगरण बाईने ते तांबे घासून लावलेले आहेत. ज्याने लावले त्या म्हणतात बाई ताई आमच्याकडं ते काय म्हणतात त्याला कोणतं पावडर वापरतात ते नाहीच आहे आमच्याकडं. मग लोणचं लावून घासायचे, कारण 2-2 कॅमेऱ्याची शूटिंग चालू आहे इथं. दुसरे आमचे बंधू आलेले, माऊली कीर्तन सोहळा देवाभाऊ या ठिकाणी आलेले आहेत. अजून स्वरगुंजन चॅनलचे मालक या ठिकाणी येऊन गेले. आपल्या गावाचं प्रदर्शन त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे. आता तुम्ही तुमचं ठरवा. झाला आता उद्याचा दिवस आहे, फक्त माझ्या हातात सांगायचा बस. म्हणून सुगरण बाई जर असेल तर ती किती सुगरण आहे तिने बनवलेल्या भाजीपासून लक्षात येतं ती बाई किती सुगरण आहे. डबेची डबे मसाले टाकता पण एकही त्या भाजीला चव नाही, काही उपयोग नाही. कारण जेवणामध्ये जी बाई स्वयंपाक करत असेल, जी माता माऊली स्वयंपाक करत असेल, तिच्या हाताला त्या ठिकाणी चव जर असेल आणि मुखामध्ये जर तिच्या नामस्मरण असेल तर तुम्ही साधी भाकरीही करा पण ती चवदार लागणार. कशामुळे? त्याच्यामध्ये प्रेम त्या ठिकाणी उतरलेलं आहे. एवढं प्रेम तिच्या अंतःकरणामध्ये असतं. नाही बाई ताईचे पाय आमच्या घराला लागले. भगवान परमात्मा कोणत्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे येईल मी 2 दिवसापासून सांगत आहे, सांगता येत नाही. कोणत्या स्वरूपाने भगवंत आपल्याला भेट देईल सांगता येत नाही. तो काही साक्षात स्वरूपामध्ये प्रगट होणार नाही. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला हात जोडून त्या ठिकाणी प्रार्थना आहे. जे काही तुमचे जुने वाद असतील ते सगळे सोडून द्या. कारण परमार्थ ही अशी गोष्ट आहे जी गंगेसारखी सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम हा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी करत असतो. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने एकमेकांना प्रेमाने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. नाही तर शेजारणी सोबत नुसतं भांडत बसायचं. नालीचं पाणी आमच्याकडे आलं आणि कचराचा आमच्याकडे टाकला आणि गाईचं शेण चोरूनच नेलं आणि आमच्या शेतात शेळ्या सोडल्या. ह्याच्याहूनच भांडणं असते. खेड्यात काय असतं दुसरं? आणि एकमेकीला एक शेजारीन दुसरा शेजारणीला बोलत नाही का? तिचं पाणी आमच्या अंगणात येतं बस, दुसरं काहीच कारण नसतं. म्हणून आपण 4-4 घंटे इथं भागवत कथा ऐकतो आणि घरी गेल्यावर पहिले पाढे 55. काय उपयोग आहे आपल्या कथेला? कथेमधून काहीतरी त्या ठिकाणी जर बदल झाला तुमच्यामध्ये तरच कथा सार्थकी लागली. सकाळी माझ्याकडे एक महाराज आले होते, निवृत्ती महाराज म्हणून. त्यांचा असा संकल्प आहे, भाऊंसोबत असतात ते आपले मनीष भाऊ. त्यांचा असा संकल्प आहे, त्यांनी सांगितलं ताई मी 15 वर्ष झालं बिनशुल्क त्या ठिकाणी ज्याला तुळशीची माळ लागत असेल त्याला मी माळ घालतो म्हणे. माझ्याकडे माळी उपलब्ध आहेत, तुम्ही काय करा तुमच्या कथेमध्ये सांगा म्हणे तेवढं. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तुळशीच्या माळी सगळ्याच्या गळ्यात आहेत का? एक जर तुळशीची माळ गळ्यामध्ये असेल आणि सकाळी आंघोळ करताना तुळशीच्या माळेचं पाणी जर अंगावर पडलं तर सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य त्या ठिकाणी तुळशीच्या माळेमध्ये. एवढं त्या ठिकाणी पुण्य सांगितलं आहे. जसं तुम्हाला गंठन किती घाला वाटतं, गंठन समजा एखादीच्या नवऱ्याने गंठन केलं तर म्हणला धर सोनं लय महाग झालं 1.5 तोळ्याचं आहे घाल, तिला किती आवडन? सगळ्या गावाला सांगन बाई माझ्या नवऱ्यानं गंठन केलं. पण परमार्थिक जर स्त्री असती ना ती म्हणली असती अहो गंठनापेक्षा 20 रुपयाची जर माळ तुम्ही मला आणली असती ना तर फार बरं झालं असतं. एवढा फरक आहे बरं. म्हणून पवित्र तुळशीची माळ त्या ठिकाणी गळ्यामध्ये घाला. जसं गळ्यातलं मंगळसूत्र
कुंकवाचं लेणं आहे, तसं तुळशीची माळ त्या ठिकाणी माणसाने परिधान केली पाहिजे. तुळशीच्या माळेचं फार त्या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे. जीवन जगत असताना रोज तुळशीची त्या ठिकाणी पूजा जीवनामध्ये स्त्रियांच्या झाली पाहिजे. तुळशीची पूजा जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगितली, मालकाचं दर्शन त्या ठिकाणी रोज घेतलं पाहिजे. घेता का तुम्ही? माझ्यापेक्षा सगळ्या वयानं मोठे आहेत, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, खूप लहान. घेता का रोज? कोणाचं वय 40 असेल, कोणाचं 60 असेल, कोणाचं 50 असेल. म्हणत आहे आम्हाला त्यांचे पायच सापडत नाही, दर्शन कधी घ्यावं. पती हा परमेश्वर शास्त्राने सांगितलं आहे, म्हणून मालकाचं दर्शन आणि तुळशीला पाणी ह्या 2 गोष्टी स्त्रियांनी कराव्या. कोण कोण घेते बरं रोज दर्शन? हात तर वरती करा, मला बघू तर द्या. बाबो, एवढ्या सगळ्या जणी घेता तुम्ही? एकीचा हात वरती नाही. अरा अवघड आहे बाबा. पतिव्रता नारीचा धर्म आहे मालकाचं दर्शन घेणं. नवे एक वेळेला बोले बाबाला तुम्ही जल त्या ठिकाणी देऊ नका, पाणी टाकायला नका जाऊ. तुमच्या गावामध्ये त्रिपिंडी महादेव आहे, तिकडे नका जाऊ. पण एखाद्या वेळेला रोज त्या ठिकाणी मालकाचं दर्शन घेतल्याशिवाय स्त्रीला जेवण्याला सुद्धा परमिशन नाहीये. पण आपण त्याच्या आधी जेवतो. आम्हाला लई भूक लागली, थांबतो का आपण त्याच्यासाठी? अजिबात नाही. शास्त्र असं सांगतं की स्त्रियांनी मालकाच्या आधी कधीही भोजन करू नये. मालकाच्या अगोदर कधीही भोजन करू नये. आणि एखाद्या वेळेला बायचान्स मालकासोबत जेवायला बसल्या तर नवऱ्याच्या अगोदर आपलं जेवण झालं पाहिजे. तुम्ही तुमचं ठरवा किती फास्ट जेवायचं. चला, सांगत सांगत खूप विषय लांबला. भगवान परमात्मा सांगायला लागला, बाबा भगवंताने नाना प्रकारच्या गोकुळामध्ये लीला केल्या, एवढ्या लीला केल्या आणि कंसाने पाठवलेले सगळ्या राक्षसांचा त्या ठिकाणी वध केला. अघासूर असेल, बकासूर असेल, सगळ्या राक्षसांचा वध केला भगवान श्रीकृष्णाने. आणि भगवंताने काल पाहिलं आपण शेवटची बाललीला त्या ठिकाणी केली. यमुनेच्या किनाऱ्यावर बाललीला भगवंताने केली. पुढे परमात्म्याने विचार केला, गोपिकांचं भगवंतावर आता एवढं प्रेम त्या ठिकाणी, एवढं प्रेम लावायला लागल्या त्या गोपिका. एवढं प्रेम होतं जसं तुम्ही मला 6 दिवस झालं तुमचं माझ्यावर फार प्रेम आहे, फार प्रेम. काय ओवाळून टाकू काय माहिती. एवढं प्रेम आहे. जसं भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, परमात्मा लहानाचे मोठे झाले, 5 वर्षाचे बालक झाले. एवढं प्रेम होतं गोपिकांचं. ज्या वेळेला गोपिका दही दूध लोणी विकायला जायच्या त्यावेळेला गोपिका म्हणत नव्हत्या दही घ्या, लोणी घ्या, तूप घ्या. गोपिका म्हणत होत्या गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. एवढं देहभान त्या गोपिका विसरल्या होत्या. आणि एवढं देहभान विसरल्या होत्या की भगवान कृष्णाची बासरी जर ऐकायला आली तर सगळी हातातली कामं त्या टाकून द्यायच्या. एवढा भगवान परमात्म्याची आवड त्यांच्या जीवनामध्ये लागली होती. जसं तुम्ही सगळी हातातली कामं टाकून भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी इथे येतात, तसं गोपिकांना एवढी आवड लागली होती, एवढी आवड त्या ठिकाणी कन्हैयाची लागली होती. जेवताना, खाताना, झोपताना, सगळ्या गोष्टी करताना भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण केल्याशिवाय, परमात्म्याला पाहिल्याशिवाय त्या ठिकाणी गोपिकांना साधं भोजनही गोड लागत नव्हतं. आणि गोपिकांचं एवढं प्रेम त्या ठिकाणी होतं, एवढं प्रेम होतं. ज्या वेळेला गोपिका गाईची धार काढायच्या त्यावेळेला कन्हैयाचं भजन करायच्या. ज्या वेळेला कोणतंही काम जीवनामध्ये करत असल्या तर सगळं सोडून गोपिका त्या ठिकाणी भगवंताचं भजन करायच्या. एवढं त्यांना प्रभूचं त्या ठिकाणी नामस्मरण करावं वाटत होतं
एवढं ते शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, एवढं प्रभूचं नामस्मरण करत होत्या. माझ्या आवडी मैं तो रात दिन शाम पिया के बस तेरे ख्यालों में रहता हूँ, बस जामा जामा कहता हूँ. प्रत्येकाने टाळी वाजवायची, हात वरती करा. मैं तो दीवाने बनी, मैं तो दीवाने बनी, वो शाम पिया की बनी रे. मैं तो दीवाने बनी, शाम पिया की बनी रे. मैं तो दीवाने बनी. हात वरती घ्या, जागेवर नाचायचं. दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी रे. मैं तो दीवानी बनी, काम पिया की बनी रे. मैं तो टाळी वाजवा, दीवानी मायबा बनी. भजन करा. पाँव में कंगना, हाथों में पायल पाँव में कंगना, नाक में बुगड़िया लगाते चढ़ी, नाक में बुगड़िया लगाते चढ़ी, नाक में बुगड़िया लगाते चली रे. मैं तो दीवानी बनी, काम पिया की बनी रे. मैं तो दीवानी बनी, काम पिया की बनी रे. बनी रे मैं तो दीवानी बनी. तेरे गोकुल नगरी कैसे अब तोरे तोरे कैसे तोरे गोकुल नगरी, गोकुल नगरी कैसे आऊं तोरे गोकुल नगरी, कैसे आऊं तोरे गोकुल नगरी.
श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बने, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बने। आँखों में लाले होठों पे काजल, आँखों में लाले होठों में काजल, हल्दी से मलवट भरने लगी, हल्दी से मलवट भरने लगी, हल्दी से मलवट भरने लगी रे मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी। वाजवायची तर जोरात वाजवायचा, नाही तर वाजवीतच नका जाऊ टाळी। तुम्हाला वाटतं GST लागते काय? गोपिकांचं एवढं प्रेम होतं देवावर, मैं तो दीवानी बनी श्याम पिया के बनी, एवढं प्रेम होतं देवावर। सगळं काम करत असताना गोपिका देहभान त्या ठिकाणी विसरायच्या। ज्या वेळेला वृंदारण्यामध्ये भगवान कन्हैया, शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि रात्रीच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की आज शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि रात्रीच्या वेळी आपल्याला बन्सी बासरी त्या ठिकाणी वाजवायची आहे। भगवंताने ठरवलं, हातामध्ये गोड अशी बासरी घेतली भगवंताने, त्या बासरीचा असा स्वर होता, असा ताल होता, असा लय होता, इतकी गोड आणि मधुर ती बन्सी होती। कारण बासरीमध्ये कुठेही गाठ नसते, बासरीला 7 स्वर आहेत, सप्त स्वर आहेत, 7 छिद्र त्या बासरीला असतात, पण त्याच्यामध्ये कुठेही गाठ नसते। बासरीकडनं आपण शिकायचं ज्या वेळेला, म्हणून भगवान श्रीकृष्णाला बासरी ही खूप प्रिय आहे। कन्हैया म्हणतात, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये गाठ बांधलेली असेल, गाठ मारलेली असेल, अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मला राहायला बिलकुल आवडत नाही। म्हणून आपलं अंतःकरण त्या ठिकाणी पवित्र असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नसावी। म्हणून भगवंताला असे व्यक्ती फार आवडतात। कन्हैयाने बन्सी वाजवायला सुरुवात केली। शरद पौर्णिमेची रात्र आहे, रात्रीची वेळ आहे। वृंदारण्यामध्ये निधिवनामध्ये भगवंताने बासरी बन्सी वाजवायला सुरुवात केली। आजही वृंदावनला जर गेला, निधिवनला जर गेला तर 4 ते 6 निधिवन त्या ठिकाणी उघडं असतं। आजही भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी महारास लीला करण्यासाठी आजही त्या निधिवनामध्ये येतात। जर गेला नसता तर जाऊन बघा, आजही प्रभूचा त्या ठिकाणी छान शृंगार त्या ठिकाणी केलेला असतो देवाचा। आणि ज्या वेळेला महारास लीला, कारण 4 ते 6 ते निधिवन चालू असतं, 6च्या नंतर जर तिथे प्रवेश तर नाहीच आहे, पण बाय चान्स एखाद्या व्यक्तीला जर असं वाटलं की मी देवाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघावं, जो व्यक्ती त्या निधिवनामध्ये जर थांबला तर तिथे तो आंधळा होऊनच बाहेर येतो। आजही त्या निधिवनाची ख्याती आहे।
जो व्यक्ती 6च्या नंतर तिथे थांबला, कारण आपल्याकडे एवढी दिव्य दृष्टी नाही, भगवंताचं तेज त्या ठिकाणी आपल्या डोळ्याला सहन होत नाही, डोळ्याने पाहता येत नाही, एवढा तेजस्वी स्वरूप भगवान आहे. म्हणून निधिवनामध्ये भगवंताने बन्सी बासरी वाजवायला सुरुवात केली. गोपिका घरी कामं करत होत्या आणि गोपिकांनी विचार केला, रात्रीची समयाची वेळ आहे, सूर्य अस्ताला जातानाची वेळ आहे. काही गोपिका गाईच्या धारा काढत होत्या, काही गोपिका स्वयंपाक बनवत होत्या, काही गोपिका मालकाला जेव वाढत होत्या, काही गोपिका बाळाला स्तनपान त्या ठिकाणी करत होत्या. प्रत्येक गोपिकेने भगवंताची बासरी ऐकली आणि ऐकल्याबरोबर जी गोपिका धार काढत होते तिने गाईच्या कासेच्या खाली बकेट जसेच्या तशी ठेवली आणि ती गोपिका निघाली. दुसरी गोपिका मालकाला भोजन त्या ठिकाणी वाढत होती, तिने भोजन वाढत असताना भगवंताच्या बन्सीचा स्वर ऐकला आणि तशीच ती निघाली. तिसरी गोपिका बालकाला स्तनपान करत होती, तिने बालक मांडीवरलं खाली ठेवलं आणि निघाली. असं करता करता गोकुळामधल्या असंख्य गोपिका भगवंताची रासलीला पाहण्यासाठी निघाल्या. बासरीचा आवाज आणि स्वर ऐकल्याबरोबर गोपिकांनी हातातली सगळी कामं टाकून दिली. काही गोपिका शृंगार करत होत्या. शृंगार करत असताना अर्धा शृंगार तसाच सोडून दिला आणि गोपिका निघाल्या. शरद पौर्णिमेची मोठी पावनीय रात्र होती. आपल्याला महारास लीला या ठिकाणी पाहिजे आहे. भगवंताने केलेली महारास लीला, काही लोक काम भावनेने ती रासलीला पाहतात, पण ती भावना त्या ठिकाणी योग्य नाही. भगवंताने रासलीला त्या ठिकाणी केली गोपिकांसोबत. 19 श्लोकांचं गोपी गीत भगवंताने गोपिकांसाठी त्या ठिकाणी गायलेलं आहे. म्हणून रासलीला पाहण्यासाठी सगळ्या गोपिका शरद पौर्णिमेच्या रात्री वृंदारण्यामध्ये निधिवनामध्ये त्या ठिकाणी जमल्या. रात्रीचे 12 वाजले. कन्हैयाने पाहिलं आणि बासरीचा स्वर त्या ठिकाणी थांबवला. कन्हैयाने विचारलं, हे गोपिकांनो, रात्रीची वेळ आहे आणि तुम्ही इथे कशासाठी आलात? गोपिकांनी सांगितलं, हे कन्हैया, लौकिक पतीशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही, म्हणून आम्ही तुझ्यासाठी इथे आलो आहोत. आमचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की हातातली सगळी कामं टाकून आम्ही तुझ्यासाठी धावत आलो. भगवंताने सांगितलं, गोपिकांनो, एवढं भगवंतावर त्या ठिकाणी गोपिकांचं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. हातातली सगळी कामं टाकून गोपिका त्या ठिकाणी आल्या आणि आल्याबरोबर भगवंताने गोपिकांची फार परीक्षा घेतली. देवाच्या परीक्षेमध्ये गोपिका उत्तीर्ण झाल्या. गोपिकांनी सांगितलं, हे देवा, आम्ही काही इथून जाणार नाही, कारण आमचं मन त्या ठिकाणी आता तुझ्याशिवाय राहत नाही, तुला सोडून आम्ही जाणार नाहीत. ऐसी बंसी बजाए शाम ने मेरी सुध बिसराई शाम ने. ऐसी बंसी बजाए शाम ने मेरी सुध बिसराई शाम ने. कि मैं हुई दीवानी, कि मैं हुई मस्तानी, कि मैं हुई दीवानी, कि मैं हुई मस्तानी. मेरी शुद्ध बिसराई शाम ने, मेरी शुद्ध बिसराई शाम ने, ऐसी बंसी बजाई शाम ने. की धुन जब बजिया गहराए, दिन आए मुझे मेरे.
सुन जब पड़ी कानन में इंधन आए मुझे मेरे नैन। मेरी निधिया मुड़ाई सामने, मेरी निधिया मुड़ाई सामने, ऐसी बंसी बजाई सामने, ऐसी बंसी बजाई सामने, मेरे रुत बसराई सामने। ऐसी बंसी बजाई सामने, ऐसी बंसी बजाई सामने, ऐसी बंसी बजाई सामने, ऐसी बंसी बजाई सामने। ऐसी बंसी बजाई श्यामने। भगवंताने बासरी वाजवली। शरद पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता गोपिका जमा झाल्या। भगवंताने विचारलं देवा, गोपिकांनी विचारलं देवा आम्ही इथे आलो आहोत। देवाने सांगितलं गोपिकांनो एवढ्या रात्री तुम्ही हातातली कामं सोडून इथे आलात, तुमचे घरचे लोक काय म्हणतील? गोपिकांनी सांगितलं देवा घरचे काही म्हणू, आम्हाला काही देणं घेणं नाही, आता काहीच नाही म्हणले, आम्हाला फक्त आता इथून आम्ही परत जाणार नाही। हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा अन्नो हे बरा लौकिक। काल्याच्या दिवशी आहे तुम्हाला, आता कैसी जाऊ घरा अन्नो हे बरा लौकिक। देवा आता आम्ही घरी जाणार नाहीत, आणि जर घरी गेलो तर घरचे काय म्हणतील? आता नाहीत घरी जाणार। सगळ्या गोपिकांनी देहभान विसरलं आणि भगवंताने गोपिकांची फार त्या ठिकाणी परीक्षा घेतली। एवढी परीक्षा घेतली देवाने, गोपिका परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या। देवाला सांगितलं देवा हे मन आता तुला सोडून दुसरीकडे कुठेही जायला तयार होत नाही। देवाने सांगितलं बाई तुमचे मालक तुमची वाट पाहत असतील। मालक म्हणल्यावर कळतंय ना का मिस्टर म्हणल्यावर कळतंय? मराठी लोक पावत चालली आहे माझ्या मराठीची बोली। देवाने सांगावं गोपिकांनो आल्या रस्त्याने तुम्ही परत जा। गोपिकांनी शेवटचा शब्द सांगितला, हे कन्हैया तू जर आम्हाला परत जायला सांगितलं तर आम्ही याच ठिकाणी देहांत प्रायश्चित्त करू, आम्ही याच ठिकाणी हा देह तुझ्या चरणावर समर्पित करू, आता आम्हाला काही नको। देवाने गोपिकांच्या मनातला भाव त्या ठिकाणी ओळखला आणि निधिवनामध्ये वृंदारण्यामध्ये एका एका गोपिकांसोबत एक एक भगवंताने त्या ठिकाणी स्वतःचा अवतार त्या ठिकाणी प्रगट केला आणि एका एका गोपिकांसोबत भगवान श्रीकृष्णाने त्या वृंदारण्यामध्ये निधिवनामध्ये सुंदर अशा प्रकारे रासलीला त्या ठिकाणी केली। एवढी गोड ती महारास लीला वृंदारण्यामध्ये पार पडली। चला चला वृंदावने चला 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 वृंदावने रास क्रीडा पाहू नंदाचा बाळने खेळा नवरा। चला 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 वृंदावने रास क्रीडा पाहू नंदाचा बाळने खेळा नवरा। कल्पनेची सासुहिता बहुतच गातो देहभाव ठेवणी पायी ब्रह्मपदी नातो।
अपने चिता सुहिता बहुत चिदासु देह बावड़े उन पाई ब्रह्म पदिनाथु चल 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 चला चला वृंदावनी रस क्रीड़ा पाहु नंदाचा बालने किनान मला चला चला वृंदावनी रस क्रीड़ा पाहु नंदाचा बालने किनान मला नंदाचा बालने किनान मला नंदाचा बालने किनान मला। महारास लीला त्या ठिकाणी संपन्न झाली आणि जीवाची परीक्षा पाहून देवाने महारास लीला त्या ठिकाणी केली। रासलीला करत असताना देवाने 19 श्लोकाचं गोपीगीत त्या ठिकाणी गायलं आणि गोपिकांनी त्या रासलीला त्या ठिकाणी केली। चला भगवान शुकाचार्य सांगू लागले, हे राजन अजून काय ऐकण्याची तुझी इच्छा आहे? राजा परीक्षितीने सांगितलं, महाराज भगवंताची महारास लीला फार गोड महारास लीला, त्या रास लीलेचं चिंतन मी ऐकलं, पण आता कृपा करून भगवान मोठे झाले, भगवंताने नाना प्रकारच्या लीला केल्या, गोवर्धन लीला केली, महारास लीला केली, पण परमात्म्याने नंतर जीवन जगत असताना परमात्म्याला नेण्यासाठी कोण आलं होतं? भगवान मथुरेला कशासाठी गेले होते? कोण नेण्यासाठी आलं होतं? कृपा करून मला सांगा। राजा परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न विचारला, अक्रूर महाराज भगवंताला नेण्यासाठी का आले होते आणि कशासाठी आले होते? प्रश्न विचारल्यानंतर एकदा नारद महर्षी कंसाकडे गेले आणि कंसाला म्हणायला लागले, कंसा अरे तू फार भोळा आहेस बाबा, फार तू भोळा आहेस आणि या वसुदेवाने तुला काहीच सांगितलं नाही म्हणे, तू फार भोळा आहेस। अरे वसुदेवाचा 8वा जो पुत्र आहे तो नंद बाबाकडे तो ठेवून आला आहे। असं कळाल्यानंतर त्या कंसाची तळपायाची आग मस्तकाला गेली। काय झालं? कंसाची तळपायाची आग मस्तकाला गेली। मला अजूनही शोध लागला नाही तळपायाची आग मस्तकाला कशी जाते। लोक म्हणतात आम्हाला राग आला की आमची तळपायाची आग मस्तकाला जाते, पण सगळं उलटच आहे ना। अगोदर मस्तक गरम व्हायला पाहिजे, नंतर पाय गरम व्हायला पाहिजे, पण तळपायाची आग कंसाच्या मस्तकाकडे गेली नारदांनी सांगितल्यामुळे। कंसाला वाटायला लागलं आजच जावा आणि वसुदेवाला ठार मारावं की काय। नारद महर्षींनी हात धरला, हे कंसा असं काही करू नको म्हणे, थांब, तू काय कर, एखादी युक्ती त्या ठिकाणी लढव आणि जो तुझा जो काळ होता 8वा तो भगवान श्रीकृष्ण त्याला तू मथुरेमध्ये घेऊन ये आणि मग त्याला मारण्याचा प्लॅन कर। नारद महर्षींनी सांगितलं एकाचे 2, नारदांचं कामच आहे असतं एकाचे 2 सांगणं, आणि जे लोक आपल्याला एकाचे 2 सांगतात त्याला म्हणावं नारद। त्याला काय म्हणावं? एखादा जीवनामध्ये मित्र असेल आणि तो जर वाईट सवय शिकवत असेल तर त्या नारदापासून लांब राहायचं, अजिबात त्याच्या जवळ जायचं नाही। एखादा मित्र जर समजा तुमचा दारुड्या असेल आणि त्याने जर शिकवलं काय होतंय येऊन बघ थोडीशी, टाक एखादी क्वार्टर, अजिबात टाकायची नाही। त्याला म्हणायचं भाऊ आज पहिला आणि शेवटचा रामराम। पण आपण म्हणतो नाही नाही बघू टाकून एखादं झाकण काय होते तर झाकण टाकत टाकत मग आपण बॉटल टाकतो, बॉटल टाकत टाकत खांब्याचे खांबेच टाकतो, खांबे टाकत टाकत 5000चे टाकतो, 5000चे टाकत टाकत लाखाकडे जातो। आणि त्याच्या दारात या पोरांनी पट्टी मागायला जावा, येणाऱ्याच्या दारात पोरांनी पट्टी मागायला जावा, भाऊ द्या ना पैसे, आणि त्यांनी टाकलेले असावं। ए काय करायला रे तुम्ही, तुम्हाला कळतं का काही? पोर खेळ लावला नुसता, बाबा बाबा कोण म्हणतंय? रात्री ढोसून पियतय आणि तिकडं नदी नाल्यानी पडतंय, काय म्हणतंय? काय पोर खेळ लावला, कळत नाही काय नाही, कोणते महाराज घेऊन येता, कोण म्हणतंय? जे 5000चे टाकतंय ते
पोरं म्हणले ना बिचारे, भाऊ फाडा ना वर्गणीची पट्टी. नाही देत मी. भाषा काय असते त्याची. बरं दुसरा प्रश्न, दुसरा एखादा म्हणून, भाऊ असं नका करू, द्या ना थोडी वर्गणी, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. बर 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 बर. पाटलाने किती दिली? इथले पाटील नाही बरं, आजच्या दिवस उद्या जाणार आहे मी, पण आजच्या दिवस इथले पाटील नाही, आमचे कानसूरचे पाटील. पाटलाने किती दिली? दिले ना भाऊ 2-3 हजार. मग आमची बघू बघू तुम्ही 7 दिवस काय करता, मग काल्याच्या दिवशी देऊ. हे असे पेनाराचे लक्षणं असतात. 5-5 हजाराची दारू डोसता, शरीर वायाला घालता, आणि देवाला 10 रुपये दिले तर काय तुमचं वाटोळं होणार आहे? 5 हजाराची दारू डोसायला तुमच्याकडे पैसे येतात, 10 रुपयाची सिगरेट ओढायला तुमच्याकडे पैसे येतात. सिगरेटची केवढाल झाली काय माहिती, आता मला काही माहित नाही, मी थोडीच ओढते. पुड्या खायला तुमच्याकडे पैसे येतात, त्या पुडीवर स्पष्ट लिहिलेलं असतं त्याच्यापासून कर्करोग होतो. माणसं वाचतात आणि ती पुडी फाडून परत तोंडामध्ये टाकतात. मला तर असा राग येतो पुडी खाणाऱ्या माणसाचा. आपल्याला अजिबात आवडत नाही पुडी खाणारे, तंबाखू खाणारे, गोवा खाणारे, अजिबात नाही. काहीला म्हणलं ना खाऊ नका ना, नाही 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 नाही, ती शरीराला सवय झाली. अरे काय सवय? सवय काजू बदाम खायची होत नाही, सवय ॲपल खायची होत नाही, सफरचंद खावं वाटत नाही. आई आम्हाला शरीराला आमच्या सवय झाली. अशी कशी घाणेरडी सवय लागली तुम्हाला? चला, त्याने माझं काहीच जाणार नाही बरं. नाद बाबा म्हणतात तुम्ही नाना प्रकारची व्यसनं केली तरी आमचं काही जाणार नाही. माझ्या बापाचं काही जाणार नाही, सगळं तुमच्याच बापाचं जाणार आहे. माझ्या बापाचं काही जाईल का? अजिबात जाणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात जीवनामध्ये हे जर माणसाला कळालं नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून जीवन जगत असताना त्या ठिकाणी परमार्थ हा सात्विकतेनं केला पाहिजे. आणि जीवनामध्ये मित्र कमवत असताना मित्र हा सात्विक असावा. अगोदर मित्राच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ असावी. मित्र हा व्यसनी नसावा. मित्र हा आहारी नसावा, कशाच्याच आहारी गेलेला. तर मित्र जीवनामध्ये कमवा, नाहीतर 12 भानगडी असणारे मित्र जीवनामध्ये अजिबात कमवू नका. मी तर या तत्वाची आहे. आणि तुम्ही त्या जारवर बसले, ते जार फुटते, इकडं बसा. नारद महर्षी त्या ठिकाणी म्हणायला लागले, हे कंसा, बघ बाबा आता तुला काय करायचे. वसुदेवाकडे जायला भगवान कंसाने विचार केला की आता वसुदेवाला मी नक्की ठार मारणार. कंसाने मला काही सांगितलं नाही. राग अर्धा आणि मुक्त मर्दाने सुटलेले कंसाचे केस होते. कंस पळत जायला लागला. तेवढ्या वेळामध्ये नारदांनी हात धरला. नारदांनी सांगितलं, अरे बाबा काहीतरी युक्ती कर आणि मग त्या भगवान श्रीकृष्णाला तू मथुरेमध्ये घेऊन ये. म्हटले ठीक आहे. म्हणले काय करावं, काही डोकं चालत नाही म्हणे. नारदांनी सांगितलं, हे कंसा एक काम कर म्हणे, तू धनुष्ययाग नावाचा यज्ञ कर. काय कर, तू धनुष्ययाग नावाचा यज्ञ कर आणि तो यज्ञ पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेला पाहिजे. यज्ञ जर पूर्णत्वाला गेला नाही तर यज्ञाचा यज्ञ करता त्या ठिकाणी मरेल. ब्राह्मणांनी सांगितलं यज्ञ पूर्णत्वाला गेला पाहिजे. म्हटले ठीक आहे. आणि कंसाने धनुष्ययाग नावाचा यज्ञ त्या ठिकाणी ठेवला. आणि म्हटले भगवान श्रीकृष्ण आणण्यासाठी कोण जाईल. म्हटले अक्रूराशिवाय दुसरं कोणी जाऊ शकत नाही. अक्रूर काकाला आवाज दिला. सांगितलं, काका तुम्ही एक काम करा, तुम्ही गोकुळामध्ये जा आणि भगवान कन्हैयाला त्या ठिकाणी घेऊन या. अक्रूर महाराज म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, जाईल म्हणे मी. कंसाने स्वतःचा सुवर्ण रथ त्या ठिकाणी अक्रूरजींकडे गेला आणि दिल्याच्या नंतर अक्रूराने सुंदर अशा प्रकारे तो रथ त्या ठिकाणी सजवला. कारण त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्णाला अक्रूरजी घेऊन येणार होते. रथ सज्ज झाला आणि अक्रूरजी आता गोकुळच्या दिशेने निघाले.
अक्रूर महाराज गोकुळच्या दिशेने निघाले. गोकुळला जाण्यासाठी पहिल्यांदा त्या ठिकाणी यमुना लागते. यमुनेच्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं अक्रूरजींनी. प्रतिबिंब पाहिलं आणि गोकुळच्या मातीमध्ये प्रवेश करणार रथातून खाली उतरले. पहिला नमस्कार त्या मातीला केला, त्या रमण रेतीला नमस्कार केला अक्रूरजींनी. आणि आता विचार केला, आपण ब्रह्मांडाच्या नायकाला आपण आणायला जाणार आहोत. यमुनेचं तीर्थ त्या ठिकाणी अक्रूर महाराजांनी घेतलं आणि भगवंताचं चिंतन करत करत अक्रूर महाराज गोकुळामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी, अक्रूर महाराजांना मथुरेवरून गोकुळाला जाण्यासाठी अख्खा दिवस गेला. रात्रीची वेळ होती. सायंकाळच्या वेळी अक्रूर महाराज नंदबाबाच्या नंदवाड्याकडे निघाले. रथ थांबवला आणि पाहिलं नंदबाबाच्या वाड्यामध्ये नंदबाबा तिथे दिसत नाहीत. नंदबाबा गोशाळेमध्ये गायीची सेवा करत होते. तिकडे अक्रूर महाराज गोशाळेमध्ये गेले. गेल्याच्या नंतर नंदबाबांना साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि विचारलं, अक्रूर महाराज तुम्ही कशासाठी आलात? म्हटले, बाबा कंसाने धनुष्ययाग नावाचा यज्ञ त्या ठिकाणी ठेवला आहे. आपल्याला पुढं कंस मारायचा आहे, त्याच्यासाठी एक शेंडी काढलेलं नारळ लागेल ना, आणून ठेवा अगोदरच. कंस मारायचा आहे, शेंडी काढलेलं नारळ लागन नंतर आणून ठेवा. त्या ठिकाणी गोकुळामध्ये आल्याच्या नंतर नंद बाबाने विचारलं, अक्रूरजी तुम्ही इथे कशासाठी आलात? म्हटले, बाबा कंसाने धनुष्ययाग नावाचा यज्ञ ठेवला आहे आणि यज्ञासाठी भगवान श्रीकृष्णाला आणि बलराम दादाला कंस महाराजांनी बोलवलं आहे. नंदबाबा फार बोळे होते. नंदबाबाने सांगितलं, ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही भगवान कृष्णाला आणि बलराम दादाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. चला म्हणले, आपण चहा पाणी घेऊ. गोशाळेमधून नंदालयामध्ये गेले. आजही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला नंदबाबाचा राजवाडा आहे. इतका सुंदर तो राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये घेऊन गेले. यशोदा मातेने पाहिलं की कोणीतरी सेवक त्या ठिकाणी आलेले आहेत. अक्रूर महाराज आलेले पाहिले आणि यशोदा राणीने प्रश्न विचारला, कोण आहात तुम्ही? म्हटले, मी अक्रूर आहे. सुंदर अशा प्रकारे यशोदा राणीने पुढे स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर सगळेजण जेवायला बसले. ताटं मांडले, सगळेजण जेवायला बसले आणि तेवढ्यामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली. नंदबाबाने सांगितलं, कधी घेऊन जायचं आहे म्हणे भगवान कृष्णाला. यशोदा राणीने विचारलं, कोणाला घेऊन जायचंय आणि कुठे घेऊन जायचंय, कशासाठी घेऊन जायचंय? नंदबाबा अक्रूर महाराज म्हणायला लागले, यशोदा राणी कंसाने त्या ठिकाणी भगवान कृष्णाला आणि बलराम दादाला धनुष्ययाग यज्ञासाठी बोलवलं आहे. यशोदा राणीच्या डोळ्यातून तपतप अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. ती यशोदा राणी म्हणायला लागली, हे अक्रूर महाराज तुम्ही बलराम दादाला घेऊन जा, पण माझ्या कन्हैयाला मात्र घेऊन जाऊ नका. कारण यशोदेचं भगवंतावर खूप प्रेम होतं. माझ्या कन्हैयाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ नका. बलराम दादाला तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता. यशोदा राणीने असं बोलल्याच्या नंतर अक्रूर महाराज म्हणायला लागले, हे यशोदा राणी कंसाने धनुष्ययाग नावाचा यज्ञ ठेवला आहे आणि भगवान कृष्णाला तर आग्रहाचं आमंत्रण त्या ठिकाणी दिलं आहे. यशोदेने सगळ्यांना जेवायला वाढलं. सुंदर स्वयंपाक झाला. सगळे जेवले, पण यशोदा राणी आणि कन्हैया त्या ठिकाणी भगवान कृष्ण जेवले नाहीत. कृष्णाने पाहिलं की आईने आज एकही अन्नाचा घास त्या ठिकाणी खाल्ला नाही. सगळ्यांची जेवणं झाले आणि कन्हैया भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या जवळ गेले. म्हणायला लागले, आई आई तू का रडतेस? मी जाणार आहे म्हणून आई 18 वर्षापर्यंत मी त्या ठिकाणी तुझ्या जवळ राहिलो आई, पण अगं 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे, मी पुन्हा परत येईल. पण यशोदेला माहिती होतं एकदा का भगवान गेले तर पुन्हा त्या ठिकाणी गोकुळामध्ये येणार नाही. यशोदा राणी रडायला लागली, हे कन्हैया
काय रे आमच्या प्रेमामध्ये कमतरता तुला जाणवली? यशोदा राणी बोलायला लागली, हे कन्हैया, तू एकदा का इथून गेलास तर पुन्हा परत येणार नाहीस. पण कन्हैयाने सांगावं, आई नाही, मी पुन्हा परत येईल, तू काळजी करू नको. यशोदा राणी रात्रीच्या वेळी झोपल्या पण नाहीत. भगवान कन्हैयाचं डोकं मांडीवर घेतलं आणि परमात्म्याला फक्त एकटक पाहू लागल्या. परमात्म्याला पाहू लागल्या. देवाने सांगावा, आई तू झोप आता थोडंसं, मी सकाळी जाणार आहे. त्यावेळेला आईने सांगावं, कन्हैया अरे तुझ्याशिवाय मला हे घर खायला उठेल. हे कन्हैया, तुझ्याशिवाय हे घर त्या ठिकाणी मला खायला उठेल. हे कन्हैया, तू आम्हाला सोडून जाऊ नको. यशोदा राणीने सांगितलं, कन्हैया आज मी तुला एक सत्य गोष्ट सांगणार आहे. कन्हैयाने सांगितलं, बोल ना आई, तुला काय बोलायचं आहे? सांगितलं, आई. यशोदेने सांगितलं, कन्हैया आज देवकीने तुला त्या ठिकाणी जन्माला घातला आहे, मी फक्त सांभाळ करण्याचं काम त्या ठिकाणी करते. अरे खरी आई तुझी देवकी माता आहे, मी नाही. खरी आई तुझी देवकी माता आहे. भगवान कन्हैयाच्या त्या देखील डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कृष्णाने सांगितलं, आई अगं सगळ्या जगाला मी सांगेल, देवकीने जरी मला जन्माला घातलेलं असलं तरी तूच माझी खरी आई त्या ठिकाणी आहेस. कन्हैया जाणार म्हणून त्या ठिकाणी रात्र बघता बघता निघून गेली. यशोदा मातेने अन्नाचा कणही घेतला नाही, रडायला लागले यशोदा माता. आणि मग आता सकाळ झाली. सकाळी भगवान कन्हैयाला त्या ठिकाणी गरम पाण्याने सुंदर अशा प्रकारचं स्नान घातलं. ती आई म्हणायला लागली, कन्हैया आता पुन्हा मला आंघोळ घालायला भेटेल का नाही याची शाश्वती नाही. आंघोळ घालायला भेटेल का नाही याची शाश्वती नाही. हे कन्हैया, भगवंताला सुंदर स्नान घातलं आईने. आणि ती आई स्नान घालत असतानाही रडत होती, हे कन्हैया मला सोडून जाऊ नको रे. मला जर सोडून गेलास तर ही आई तू गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वतःचा प्राण त्याग करील. हे कन्हैया तू जाऊ नको रे. बघता बघता सकाळी पूर्ण वार्ता पूर्ण गोकुळामध्ये पसरली. आणि गोपिकांनी पाहिलं की कोणाचा तरी रथ त्या ठिकाणी नंदालयाच्या समोर आलेला दिसत आहे. गोपिकांनी विचारलं, हा रथ कोणाचा आहे आणि हा रथ कशासाठी आलेला आहे? गोपिका नंद बाबाच्या वाड्यासमोर आल्याच्या नंतर प्रत्येक गोपिका एकमेकींना बोलायला लागल्या की हा अक्रूर भगवंताला नेण्यासाठी आला आहे. आणि गोपिका त्या ठिकाणी रडायला लागल्या, हे देवा आम्हाला सोडून जाऊ नको. हे कन्हैया का रे आम्हाला सोडून चालला? काय आमच्या प्रेमामध्ये तुला कमतरता जाणवली? कारण बघा, एखादं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. एकुलती एक लाडकी लेक जर नांदायला चालली तर जन्मदाता बाप त्या ठिकाणी, प्रत्येक जन्मदाता बाप पहाडासारखा रडल्याशिवाय राहत नाही. तसा ब्रह्मांडाचा नायक, विश्वाचा नायक आज गोकुळ सोडून मथुरेला जाणार आहे. प्रत्येक गोपिकेच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागल्या. प्रत्येक गोपिका रडू लागली, हे कन्हैया तू आम्हाला सोडून जाऊ नको. हे कन्हैया कोण कुठला अक्रूर आहे आणि तो तुला आज नेण्यासाठी आला आहे? हे कन्हैया का रे आम्हाला सोडून चाललास? भगवंताचे पाय गोपिकांनी हातामध्ये धरले आणि पाय सोडायला तयार नाहीत. भगवंत म्हणायला लागले, गोपिकांनो तुम्ही असं करू नका, तुमचं माझ्यावर त्या ठिकाणी खूप प्रेम आहे, पण मी नक्की परत आल्याशिवाय राहणार नाही. गोपिकांनी सांगितलं, हे कन्हैया तू जर इथून गेलास तर आमचं त्या ठिकाणी शरीर आम्ही त्या ठिकाणी जिवंत ठेवणार नाहीत. हे कन्हैया. आणि बघता बघता ही वार्ता राधेच्या कानावर गेली. राधेच्या कानावर वार्ता गेल्याच्या नंतर राधिका पळतच आली आणि तिने पाहिलं की भगवान आम्हाला सोडून चालले आहेत. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण निघाले त्यावेळेला वन्य पशुपक्ष्यांच्या डोळ्यातही अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. पशुपक्षीही रडायला लागले, कारण प्राण्यांचंही प्रेम त्या ठिकाणी देवावर होतं.
भगवंताची आवडीची गाय होती पद्मगंता. ती गायही त्या ठिकाणी हंबरडा फोडून नंद बाबाच्या नंदालय समोर आली आणि ती गाय त्या ठिकाणी हंबरडा फोडून सांगत होती, हे देवा आम्हाला सोडून जाऊ नको, हे कन्हैया आम्हाला सोडून जाऊ नको. जसं एकुलती एक मुलगी जाताना प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहतात, प्रत्येक पाहुणे मंडळी त्या ठिकाणी रडत राहतात, तसं आज ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मांडाचा चालक त्या ठिकाणी सगळ्या गोपिकांना सोडून आज मथुरेमध्ये जाणार होता. आणि ती राधा म्हणायला लागली, हे कन्हैया माझं तुझ्यावर फार त्या ठिकाणी प्रेम होतं, प्रेमामध्ये काय रे कमतरता जाणवली म्हणजे म्हणून तू आम्हाला सोडून चालला. आणि भगवंतांनी सांगितलं, त्या गोपिका एकमेकींना म्हणायला लागल्या, गोपिका अक्रूर महाराजांना शिव्या द्यायला लागल्या, कोण कुठला अक्रूर आहे आणि तो भगवंताला नेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. गोपिका शिवाय द्यायला लागल्या, गोपिका अक्रूराला भांडायला लागले, हे अक्रूरा का रे तू रथ घेऊन आलास, कुठून कुठला आलेला तू अक्रूर आणि काय रथ घेऊन आलास, का आमच्या कृष्णाला तू घेऊन चाललास, आमच्या कन्हैयाला तू सोडून घेऊन जाऊ नको, आमच्या कन्हैयाला इथेच राहू दे. प्रत्येक गोपिका त्या ठिकाणी रडू लागली. आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, बाबा एक काम कर. अक्रूर महाराजांना सांगितलं, अक्रूरजी तुम्ही काय करा, आता मी रथामध्ये बसतो आणि तुम्ही रथ त्या ठिकाणी घेऊन चला. प्रत्येक गोपिका म्हणायला लागली, कुठून कुठला अक्रूर आला आणि आमच्या कन्हैयाला घेऊन चालला. गोपिका रथासमोर त्या ठिकाणी आडव्या झाल्या आणि भगवंताला सांगायला लागल्या, हे देवा तुला जायचंच आहे ना, तर त्या ठिकाणी आमच्या अंगावरून रथ घेऊन जा, आम्ही इथून हलणार नाहीत. देवाने सांगावं, गोपिकांनो असं काही करू नका. देवाने गोपिकांना फार समजावून सांगितलं आणि अक्रूर महाराजांना सांगितलं, अक्रूरजी तुम्ही एक काम करा, हा जो रथ आहे त्या रथामध्ये पटकन मी त्या ठिकाणी बसतो आणि तुम्ही तो रथ त्या ठिकाणी घेऊन जा. भगवान कन्हैयाने सांगितलं, गोपिकांना एकदा प्रेमाने पाहिलं आणि रथ घेऊन रथामध्ये भगवान कन्हैया बसले आणि अक्रूर महाराजांनी तो रथ मथुरेच्या दिशेने हाकायला सुरुवात केली. मथुरेच्या दिशेने तो रथ घेऊन गेले आणि भगवान कन्हैया त्या रथामध्ये बसलेले आहेत. यमुना राणीचं तीर्थ घ्यावं, पाणी प्यावं म्हणून भगवान कन्हैया यमुनेच्या जवळ त्या ठिकाणी खाली उतरले रथामधून. यशोदा राणीने सोबत सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक, दही, दूध, ताक, लोणी भगवंताला आवडतं म्हणून सगळं शिदोरी त्या ठिकाणी सोबत दिली होती. कन्हैयाला खूप भूक लागली म्हणून देवाने ती शिदोरी सोडली आणि देवाने विचार केला की आता आपण थोडंसं भोजन करावं. देवाने आईने दिलेलं सगळी शिदोरी काढली पण तोंडामध्ये घास घालणार तेवढ्यामध्ये आईची आठवण झाली. देवाने विचार केला, माझे बाल गोपाळ त्या ठिकाणी जेवले नसतील, माझे मित्र माझ्या विरहामध्ये त्या ठिकाणी माझी आठवण काढत असतील, माझी आईने भोजन केलं नसेल, माझे वडील त्या ठिकाणी जेवले नसतील, माझी जी लाडकी पद्मगंधा नावाची गाय आहे ती हंबरडा फोडत बसली असेल, तिने जलपान त्या ठिकाणी केलं नसेल. कन्हैयाला सगळं मागचं चित्र त्या ठिकाणी आठवायला लागलं. कन्हैयाने विचार केला, माझ्या गोकुळातल्या लोकांनी जर काही खाल्लं नसेल तर मी पण काही अन्नाचा कण त्या ठिकाणी खाणार नाही. कन्हैयाने हातात घेतलेला घास पुन्हा त्या ठिकाणी ठेवून दिला आणि अक्रूर महाराजांना सांगितलं, अक्रूरजी तुम्ही एक काम करा, हा रथ घेऊन तुम्ही मथुरेमध्ये चला. पुन्हा भगवान रथामध्ये बसले आणि मथुरेच्या दिशेने त्या ठिकाणी निघाले. कंसाचा यज्ञ होऊन 4 दिवस त्या ठिकाणी पूर्ण झाले होते. कंसाचा यज्ञ होऊन 4 दिवस पूर्ण झालेले होते. 5वा दिवस निघालेला होता आणि 5व्या दिवशी रथामध्ये बसून भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले. आता ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले त्यावेळेला तिथे प्रत्येक जण भगवंताच्या स्वागतासाठी उभे राहिलेला होता.
जी 3 ठिकाणी वाकडी झालेली होती कुब्जा, तीही त्या ठिकाणी भगवंताला तिलक लावण्यासाठी उभी राहिलेली होती. भगवंताने तिला पाहिलं आणि आशीर्वाद दिला. 3 ठिकाणी वाकडी झालेली कुब्जा भगवंताच्या आशीर्वादाने तिला सरळ करण्यात आलं आणि पुढे प्रभू हळूहळू पुढे जाऊ लागले. प्रत्येकाच्या दृष्टीने भगवान त्या ठिकाणी दिसायला लागले. आणि मग यज्ञ होऊन मथुरेतले सगळे लोक त्या ठिकाणी भगवंताला पाहायला लागले. एवढे लोक जमा झाले की ब्रह्मांडाचा नायक चालक त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. पुढे चालत असताना रस्त्यामध्ये सुदामा भेटला. सुदामाने भगवंताला हार घातला आणि मग पुढे गेल्यानंतर परमात्म्याला हळूहळू हळूहळू प्रत्येकाने भगवंताचं स्वागत केलं. आणि भगवंताच्या लक्षात आलं, आईने सांगितलं आहे की आपल्याला काही खोड्या करायच्या नाहीत. भगवंताच्या लक्षात होतं, आईने सांगितलं होतं काही खोड्या करायच्या नाहीत. आणि आता कंसाचा यज्ञ होऊन 4 दिवस त्या ठिकाणी पूर्ण झाले होते. आता 5व्या दिवशी त्या ठिकाणी पूजेला आरंभ झाला. धनुष्ययाग नावाचा यज्ञ कंसाने त्या ठिकाणी ठेवला होता. 5व्या दिवशी यज्ञाला प्रारंभ झाला आणि मग पहाट झाली. दुसऱ्या दिवशी भगवान कन्हैया त्या ठिकाणी उठले. राज्यसभेला सुरुवात झाली आणि कंसाचा मृत्यू आता जवळ आलेला होता. कंसाला कळालं होतं, कारण त्याला कुठेही आठवा दिसायचा. पाणी प्यायला गेलं तरी आठवाच, झोपायला त्या पाणी जर माठातलं घ्यायला गेला कंस, त्याला वाटायचं पाण्यात बसला की काय. झोपायला जर गेला कंस, त्याला वाटायचं दिवाना खाली आहे का काय. सारखं त्याला आठवा 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 डोक्यामध्ये त्याच्या तेच होतं. राज्यसभेला त्या ठिकाणी सुरुवात झाली, आरंभ झाला. कंसाचा मृत्यू जवळ आलेला होता. कंसाने आपल्या चानूर आणि मुष्टिक पहिलवानांना सांगितलं होतं, भगवान कृष्णासोबत तुम्ही काय करा, आता कुस्ती करा म्हणे. भगवान कृष्णासोबत कुस्ती केल्याच्या नंतर परमात्म्याला तुम्ही हरवण्याचं काम त्या ठिकाणी करा. म्हटले ठीक आहे. आणि भगवान कृष्ण आणि बलराम दादा धनुष्य याग यज्ञ जिथे चालू आहे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर जो धनुष्य ठेवलेला होता त्या धनुष्याचे 2 तुकडे भगवंताने त्या ठिकाणी केले. 2 तुकडे धनुष्याचे करून टाकले. 5व्या दिवशी जर धनुष्य, ब्राह्मणांनी सांगितलं होतं धनुष्य नावाचा यज्ञ त्या ठिकाणी चालू आहे आणि यज्ञामध्ये जर काही अडचण बाधा आली तर यजमान त्या ठिकाणी मरणार आहे. आणि 5वा दिवस पूर्णही झाला नव्हता. 5व्या दिवशीच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी भगवान कृष्णाने धनुष्य तोडून टाकला. यज्ञ त्या ठिकाणी थांबला. आणि मग आता चानूर आणि मुष्टिकासोबत कन्हैयाची आणि बलराम दादाची कुस्ती त्या ठिकाणी सुरू झाली. चानूर आणि बलराम दादाला आणि मुष्टिकाला भगवान श्रीकृष्णाने कुस्तीला सुरुवात झाली. आणि सगळेजण प्रार्थना करू लागले की हे देव, यांना हरवल्याशिवाय तू राहू नको. सगळ्यांनी हनुमंतरायाची प्रार्थना केली, कारण हनुमंतराया बलाढ्य देवता आहे. हनुमंताकडे 12 गाड्यांची विद्या प्राप्त होणारा तो देव आहे. आणि मग हनुमंतांनी सगळेजण हनुमंताची प्रार्थना करायला लागले. आणि चानूर आणि मुष्टिकासोबत एवढ्या जोराची त्या ठिकाणी कुस्तीला सुरुवात झाली. कन्हैयाने चानूराला आणि मुष्टिकाला बलराम दादांनी एका बुक्कीतच त्या ठिकाणी ठार केलं आणि दोघंही त्या ठिकाणी गतप्राण झाले. दोघंही गतप्राण झाले. आणि ही सेवकांनी वार्ता कंसाजवळ जाऊन सांगितली, हे कंसा, अरे चानूर आणि मुष्टिक तुझे जे पहिलवान होते ते भगवान कन्हैयाने त्या ठिकाणी दोघांनाही ठार केलं. आता राहिला फक्त तुझा नंबर म्हणे. सेवक असे बोलायला लागले. कंसाला राग आला. कंस महाराज मुक्त मर्दनी सुटलेले केस होते आणि राज्यसभेच्या महालामध्ये कंस स्वतःचे सुटलेले डोक्याचे केस आणि मुक्त मर्दनी अवस्थेमध्ये तो कंस पळत पळत भगवान कन्हैयाकडे यायला लागला. ज्या वेळेला भगवान कृष्णाकडे यायला लागला, भगवान कन्हैयाने पाहिलं की चानूर आणि मुष्टिकाला मारलं आहे आणि या कंसाला आता
लय राग आला, घनघोर अशा प्रकारचा राग आला. म्हणून भगवंताने विचार केला की आता याला ठार केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून देवाने सांगितलं, हे कंसा, आता तुझा काळ त्या ठिकाणी जवळ आलेला आहे. तुझा काळ जवळ आलेला आहे, तुला या काळापासून कोणीही सोडवू शकणार नाही. आणि काळ जर माणसाच्या जवळ आला, कितीही प्रयत्न केले, देवाने जर ठरवलं एखाद्या माणसाला घेऊन जायचं, तर त्याला देव काही सोडत नाही. म्हणून त्या ठिकाणी कंसाचा काळ आला होता. 8वा त्या ठिकाणी कंसाला मारण्यासाठी आला होता. भगवंताने एवढ्या जोरात भगवान त्या ठिकाणी कंसाकडे पळायला लागले, एवढ्या जोरात पळाले. 2 पावलांमध्ये कंसाचे केस धरले, हातातले केस धरले, बरोबर कंसाला त्या ठिकाणी जमिनीवर आदळलं. त्याचं डोकं त्या भिंतीवर आदळलं. तेवढ्या वेळामध्ये, पहिल्याच वेळामध्ये भगवान कन्हैयाने कंसाला मारलं. असं ते नारळ फेकून द्या पुन्हा, कारण कंस मारलाय आपण. 8वा काळ त्या ठिकाणी आला होता आणि भगवंतांनी कंसाला त्या ठिकाणी ठार केलं, कंस मारला. मथुरेचे सगळे लोक, नारळवी पावलं वाटतं, मथुरेचे सगळे लोक त्या ठिकाणी म्हणायला लागले. त्याचा वास इथपर्यंत आला. एवढा तो कंस त्या ठिकाणी अपवित्र होता की नारळाचा वास इथपर्यंत आला. जीवनामध्ये त्याच्या एवढं त्याने पाप कर्म ठरवलं होतं की मी कंसाला, ब्रह्मांडाच्या नायकाला ठार करेन. ते नारळ तिकडं नेऊन टाका. अशी दुर्गंधी त्या ठिकाणी सुटू नये असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर जीवन जगत असताना मलाच मळमळ होईल इथं. बापो, बराबर कंस मारला आपण. जीवन जगत असताना माणसाने त्या ठिकाणी असं जीवन जगावं की चांगलं जीवन जगावं. कंसासारखं जीवन कधीही जीवनामध्ये जगू नका. बरं, कंस भक्ती करत होता, पण विरोधी भक्ती होता तो. त्याची भक्ती ही फार विरोधी होती. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने भगवंताचं भजन त्या ठिकाणी जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि चांगलं जर जीवनामध्ये भजन केलं तर माणसाची अशी दुर्गंधी सुटत अजिबात नाही. बघा ना, काही लोक मेल्याच्या नंतर ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये त्यांना नेतात, ज्या लोकांनी पाप कर्म केलेले आहेत त्यांची डोक्याची कवटी पण लवकर फुटत नाही. आणि जो व्यक्ती जीवन त्या ठिकाणी परमार्थ कार्यामध्ये त्याचं जर जीवन गेलं असेल, तर त्याच्या शरीराचा कधीही दुर्गंधी सुटत नाही. म्हणून कंसाकडनं हेच शिकायचं आहे. कंस हा विरोधी भक्ती करत होता, तो देव मानतच नव्हता. देवाला मारणारा किती त्या ठिकाणी निष्ठुर सांगितलेला आहे. त्याने देवाला मारायचं ठरवलं होतं, पण देवाने त्या ठिकाणी, देव स्वतः कन्हैयाला त्या ठिकाणी कंसाला घेऊन गेले. म्हणून भगवंताचं भजन, चला आपण 2 मिनिटं भजन करू, म्हणजे तो वास तोपर्यंत जाईल. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. नारायण वासुदेव म्हणा. दळणदळण्यासारखं म्हणू नका हो, व्यवस्थित म्हणा, छान. आता 5 दिवस किती सुंदर भजन म्हणलात तुम्ही म्हणा.
एक टाळी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला एक टाळी वाह छान श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव म्हणा वा 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 आता कीर्तनापर्यंत असंच म्हणत राहा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव म्हणा वा 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 छान हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव तरुण मित्र मंडळ म्हणा वाह श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव सर्वांनी टाळ्या वाजवा ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव टाळ्या वाजवा Krishna 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 Hare Krishna Hare Hare Krishna 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 Radhe 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 He Radhe 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 जेवू घातलं जेवण केलं आणि साधूला भोजन घरी घातल्याच्या नंतर साधूला जेवण घातल्याच्या नंतर साधूला दक्षिणा देण्याचं काम त्या ठिकाणी कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे लग्नामध्ये ज्यावेळेस आपण नवरदेव नवरीला जेवू घालतो त्यावेळेला ताटाखाली काय लावते काय लावते मला तर एकाने बी लावली नाही बाबा वटकन आपल्या भाषेत. साधू लोक जर जेवायला संत लोक जर बघा तुम्ही पुणे साईडला जा तुम्ही तिकडे बघा एखाद्या वेळेस जर गेलात बारामती पुणे तिकडल्या लोकांचं म्हणजे काय म्हणावं त्याला काय माहिती किंवा वृंदावन सारख्या भूमीमध्ये जा तुम्ही साधू ऋषी जर जेवायला बसले तर प्रत्येकाच्या ताटाखाली त्या ठिकाणी वटकन लावल्या जाते. हा तिकडल्या लोकांकडून शिकण्याचा हा गुणधर्म फार चांगला आहे. पण आमचे लोक आम्हाला पैसे देतात पण कोणते
सांगू का? म्हणून आज चांगल्या बाहेर काढून ठेवा. आज काय फाटलेल्या टाकू नका. लक्षात येते? फाटक्या नोटा सगळ्या आमच्या बँकेत चालतात. सगळ्या महाराजाला नोटा सगळ्या चिटकालेल्याच असतात. त्या अजामिळाने काय केलं? साधू ऋषी जेवायला आले. अजामिळाचं काम होतं रोज चोरी करणं. अजामिळाने विचार केला, आज आपण चोरी केली नाही, साधू ऋषी आपल्याकडे जेवायला आले. साधूंनी विचारले, हे अजामिळ, तुझ्या घरी आम्ही जेवायला आलो, काहीतरी दक्षिणा स्वरूपात आम्हाला तू काहीतरी दे. अजामिळाने सांगितलं, माझं काम आहे रोज चोरी करणं आणि आज मी तुमच्या झोळीची चोरी त्या ठिकाणी केली नाही, याच्यातच स्वतःचं भाग्य समजा. अजामिळ म्हणे, साधू ऋषी म्हणायला लागले, बरं बाबा ठीक आहे, काही नको करू म्हणे, पण तुला जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. आणि अजामिळाला मुलगा झाला. मुलाचं नाव नारायण ठेवलं. बघा नामामध्ये काय ताकद असते. मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि तो अजामिळ मुलाच्या लालन पालनामध्ये एवढा व्यस्त राहायचा. जेवायला बसला की नारायण आवाज द्यायचा, मुलाला झोपायला लागला की आवाज द्यायचा. सतत नारायण नामाचा उच्चार करत 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 एके दिवशी अजामिळाला नेण्यासाठी यम आला आणि यमाने विचारलं आणि विष्णूचे दूतही त्या ठिकाणी आले. विष्णूच्या दूतांनी सांगितलं, हे यमदेवा, तुम्ही काही अजामिळाला घेऊन जाऊ नका. यमाने विचारलं, का मी अजामिळाला घेऊन जाऊ शकत नाही? कारण अजामिळाला नेण्यासाठी काळ आला. विष्णूच्या दूतांनी सांगितलं, अजामिळाला तुम्ही नेऊ नका, कारण अजामिळाने स्वतःच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी फार पाप केला आहे. पण आता मरणाच्या वेळी भगवंताच्या नामस्मरणाचा उच्चार त्या ठिकाणी केला आहे. मुलाचं नाव नारायण ठेवल्यामुळे अजामिळाला नेण्यासाठी विष्णूचे दूत आले आणि अजामिळाचा उद्धार झाला. फक्त मुलाचं नाव त्या ठिकाणी चांगलं माणसाने जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. चला आता पूर्वार्ध संपला. उत्तरार्धामध्ये 10व्या स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये भगवंताच्या विवाहाच्या कथेकडे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. विदर्भ देशाचा राजा होता भीष्मक. भीष्मक राजाला 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती. मुलाचं नाव होतं रुक्मी आणि मुलीचं नाव होतं रुक्मिणी. आणि भीष्मक राजाची इच्छा होती की रुक्मिणीचा विवाह भगवान श्रीकृष्णाशी व्हावा, पण रुक्मीची इच्छा नव्हती. आपल्या बहिणीचं लग्न त्या ठिकाणी त्याला शिशुपालाशी लावायचं होतं. रुक्मिणीला फार वाईट वाटलं आणि शिशुपाल लग्नाची वरात घेऊन त्या ठिकाणी येणार होता. त्याला निमंत्रण पत्रिका मिळाली होती आणि शिशुपालाची वरात गावाच्या वेशीपर्यंत त्या ठिकाणी आली होती. आणि इकडे शुद्धमतीच्या महालामध्ये सुदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी फिरत होता. रुक्मिणीने विचार केला, भगवान कृष्णाशी आपल्याला विवाह करायचा आहे. आणि 7 श्लोकामध्ये रुक्मिणी मातेने भगवंताला पत्र लिहिलं. किती श्लोकात? 7 श्लोकामध्ये रुक्मिणीने देवाला पत्र लिहिलं. म्हणून तेव्हापासून प्रथा चालू झाली. समझदार लोगों को इशारा काफी होता है. पत्राचा व्यवहार तेव्हापासून त्या ठिकाणी सुरू झाला. मग कॉलेजला गेले, टाक बेंच खाली, टाक चिठ्ठ्या. पत्राचा व्यवहार तेव्हापासून सुरू झाला. रुक्मिणी मातेने गोड असं पत्र त्या ठिकाणी लिहिलं. शुकाचार्य सांगतायत, भाषा तर लग्नाची आहे, पण ईश्वर जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होण्याचं ते ठिकाण आहे. रुक्मिणीने 7 श्लोकामध्ये ते पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे ते पत्र दिलं. सुदेव ब्राह्मण ते पत्र घेऊन द्वारिकेला आले आणि भगवान द्वारिकानाथांना विचारलं, हे देव तुमचं कुशल मंगल त्या ठिकाणी, तुम्ही बरे आहात का? म्हटले हो, एकदम छान आहे. म्हटले, हे देव रुक्मिणी मातेने तुमच्यासाठी 7 श्लोकाचं त्या ठिकाणी पत्र दिलं आहे. देवाने पत्र वाचायला सुरुवात केली. देव म्हणायला लागले, रुक्मिणीने आणि मला पत्र लिहिलं? म्हटले हो. आणि सुंदर अशा प्रकारचं ते पत्र होतं. पत्र ऐकायचं तुम्हाला?
सांगू का? रुक्मिणीने देवाला लिहिलेलं पत्र कसं होतं? प्रिय माझी मैत्रीण असं काही नव्हतं बरं त्याच्यात. रुक्मिणीने गोड असं पत्र लिहिलं होतं. श्रुत्वा गुणानां भवन सुंदर शृण्वता ते. इतकं गोड पत्र होतं. ऐश्वर, यश, श्री, ज्ञान, वैराग्य या गुणांचा भाव त्या 7 श्लोकामध्ये होता. रुक्मिणी मातेने सांगितलं, हे नाथ, लिहायला सुरुवात केली. हे नाथ, आपण अतिशय सुंदर आहात. हे नाथ, मी कोणत्याही कामी पुरुषाशी लग्न करण्यासाठी त्या ठिकाणी तयार नाही. हे नाथ, आपल्या चरणावर त्या ठिकाणी माझा आत्मा मी समर्पित करत आहे. हे नाथ, आपण सगळ्यांचे अंतर्यामी आहात. आणखीन काय लिहू? हे नाथ, माझी स्वकष्टीत जी संपत्ती आहे ती मी नक्की माझ्यासोबत घेऊन येईल. रुक्मिणीची संपत्ती होती नेहमी सत्कर्म करायच्या. रुक्मिणी जीवनामध्ये रुक्मिणीने नेहमी सत्यकर्म केलं. तुळशीची पूजा केल्याशिवाय रुक्मिणीने पाणीही पिलं नाही. त्या पत्रामध्ये रुक्मिणी माता लिहितात, पुढे सांगतात की मी अनेक व्रतादी त्या ठिकाणी नियम केले. गरिबांना वस्त्र आणि अन्नदान मी त्या ठिकाणी केलं. माझी ही सगळी पुण्य संपत्ती मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी घेऊन येईल. आणि खाली शेवटी लिहिते की मी दररोज माता पार्वतीची पूजा करण्यासाठी मंदिरात जाते. तुम्ही तिथून मला घेऊन जा. खाली लिहिलं, तुमची प्रिय रुक्मिणी. पत्र संपलं. तुमची प्रिय रुक्मिणी. भगवंताने ते पत्र वाचलं. परमात्मा म्हणायला लागले, रुक्मिणीने लिहिलं होतं 100 जन्म घ्यावे लागले तरी हरकत नाही, पण मी तुमच्याशीच त्या ठिकाणी विवाह करणार. असं रुक्मिणीचा त्या ठिकाणी पत्र देवाने वाचलं. म्हणून आताच्या रुक्मिणीला हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या रुक्मिणी बिन लग्नाच्या राहिल्या त्यांनी असं काही करू नका. बाबा, मला करायचं तर ह्याच्याशीच लग्न करायचं, दुसऱ्याशी करायचं. हे पत्राचा भाव लक्षात घ्या. हे देवाचं पत्र आहे, हे काही साधारण पत्र नाही. आताच्या रुक्मिणी बापाला सांगतही नाहीत, बापासमोर तोंड बांधून. म्हणून जीवन जगत असताना तरुण मुलींना हात जोडून सांगणं आहे, जीवनामध्ये कधीही आई वडिलांची मान समाजामध्ये खाली जाईल असं कृत्य जीवनामध्ये कधीच करायचं नाही. प्रत्येक मुलगी त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला जाते. म्हणून जीवन जगत असताना एकदा का तुम्ही कॉलेजला गेलात तर पंख फुटल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून असे बिनकामाचे पंख जीवनामध्ये कधीही फुटू देऊ नका. कारण आई वडिलांना मुलाचं भविष्य माहिती असतं. आपली मुलगी कोणत्या घरी दिल्याच्या नंतर तिचं कल्याण होईल. म्हणून आई वडिलांच्या विरोधात जाऊन असं काहीही कुटाने करायचे नाहीत. कारण या मोबाईलने आणि टी व्हीने ज्या गोष्टी लेकरांना ज्या वयामध्ये माहिती नसाव्यात त्या वयामध्ये त्या गोष्टी मोबाईलमुळे आणि टी व्हीमुळे लेकरांना डोक्यावर त्याचे परिणाम व्हायला लागले. मोबाईल हा चांगला तेवढाच आहे आणि वाईट तेवढाच आहे. प्रत्येक आई म्हणती माझ्या मुलीला मोबाईल पाहिजे. कशामुळं? माझी मुलगी कधी गेली कधी आली मला लक्षात आलं पाहिजे. पण त्या आईला कुठं माहिती असतं तिच्या मोबाईलमध्ये 3-3 सिम कार्ड असतात. आपण ते एकच घेऊन दिलेलं असतं, पण तिच्या मोबाईलमध्ये 3-3 सिम कार्ड असतात. तिचा मोबाईल व्हायब्रेशनवर ठेवलेला असतो. तिचा मोबाईल कधीच आवाज देत नाही. कधी घर घर घरच वाजायलेला असतो. आईने मुलीचा फोन त्या ठिकाणी चेक केला पाहिजे. कोणाचा फोन आला, कोणाचा गेला, कोणाशी बोलते. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेसमुळे एवढे त्या ठिकाणी धोके वाढले महाराज, एवढे धोके वाढले. म्हणून प्रत्येक आईला हात जोडून प्रार्थना आहे, मोबाईल देऊ नका ह्या विषयाची मी नाही, द्या, पण तिचा मोबाईल दिवसातून एकदा तरी चेक केला पाहिजे. मुलगी कोणाशी बोलते, काय बोलते. मला तर वाटतं एक तर देऊच नका, काही गरज नाही. आणि जीवनामध्ये ही मैत्रीण ही चांगली कमवा. पोरं म्हणते बरं झालं पोरीला धुतलं, आम्हाला काही बोललेच नाहीत.
टाळी एका हातानं राजा हो वाजत नाही. जीवन जगत असताना आपणही विचार केला पाहिजे, आपण पाटील माणसं आहोत. मी पाटला चालले, मी एकुलता एक आणि मी काही बी करीन असं अजिबात करायचं नाही. पाटलाच्या लेकानं पाटलासारखं राहायचं, अजिबात अशा गोष्टी करायच्या नाहीत. लवजियात नावाचे प्रकरण कितीतरी भारतामध्ये गाजतायत. कारण मला माझा काही विषय नाही ते सांगण्याचा, पण सहज विषय आला म्हणून सांगायला लागले. म्हणून जीवन जगत असताना रुक्मिणीने देवाला पत्र लिहिलं. त्या पत्रातला भाव सात्विकतेचा होता. पण आपले पत्र कसे असते? आपले पत्र आता पत्रच राहिले नाहीत. आता आला मोबाईल, आता आले मेसेज. मुलगी रात्री 12-12 वाजेपर्यंत मेसेज करते तरी आईवडिलांना पत्ता नसतो. ती कोणासाठी कोणाला बोलते? आईवडील म्हणतात नाही नाही महाराज तिचा अभ्यास चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना, त्यांचं चालूच असतो खुसूरबुसूर त्या फोनमध्ये, काय काही नाही, अभ्यास चालू आहे. चला, रुक्मिणी मातेने गोड असं पत्र भगवान कृष्णाला लिहिलं. प्रसन्न झाले देव आणि सांगितलं, हे रुक्मिणी, ब्राह्मणाला सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, अवश्य मी येईल आणि रुक्मिणीला घेऊन जाईल. आणि मग भगवंताने सांगितलं, भगवान श्रीकृष्ण आणि सुदेव ब्राह्मण रथामध्ये बसले. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, रुक्मिणीला त्या ठिकाणी घेण्यासाठी मी नक्की येईल. आणि सुदेव ब्राह्मण दोघे, सुदेव ब्राह्मण रथामध्ये बसले आणि रुक्मिणी मातेचं त्या पत्राचा निरोप रुक्मिणीला ब्राह्मणाने आल्यावर सांगितलं. ब्राह्मण येईपर्यंत रुक्मिणी माता त्या ठिकाणी विचार करताय की बापरे, देवाचं पत्र त्या ठिकाणी काय निरोप आला काय माहिती देवाच्या पत्राचा. मग रुक्मिणी मातेने विचार केला. सुदेव ब्राह्मणाला विचारलं, हे ब्राह्मण बुवा, हे ब्राह्मण बुवा, तुम्ही आलात? म्हटले हो. म्हटले काय देवाचं पत्र आहे? देवाने काय निरोप दिला पत्राचा? म्हटले काही नाही, देवाने सांगितलं मी नक्की येईल. म्हटले बरं ठीक आहे. रुक्मिणी माता विचार करू लागल्या आणि इकडे शिशुपालाने त्या ठिकाणी जरासंध राजासोबत येऊन पोहोचला आणि त्याला कळालं की भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता कळाली. तेव्हा तो जरासंध नावाच्या राजासोबत आला म्हणून शिशुपालालाही कळालं. शिशुपाल म्हणायला लागला, मी रुक्मिणीशी विवाह करणार. कारण रुक्मिणीच्या बंधूचं त्या ठिकाणी, बंधूला शिशुपाल हा आवडायचा पण भगवान श्रीकृष्ण आवडत नव्हता. शिशुपालाने सांगितलं विवाह तर माझ्यासोबतच होणार आणि भगवान कृष्णाने सांगितलं विवाह माझ्यासोबतच होणार. दोघांनी त्या ठिकाणी ठरवल्यामुळे शिशुपालाने सांगितलं कधी तो येईल सांगता येत नाही, म्हणून पहारेकरी त्या ठिकाणी रुक्मिणीच्या महालाकडे पाठवले. रुक्मिणी मातेचा रोजचा नियम होता, रोज रुक्मिणी माता पार्वती आईच्या मंदिरामध्ये जायच्या आणि भगवंताची सेवा करायच्या. रुक्मिणीचा रोजचा नियम होता, रोज माता पार्वतीच्या मंदिरामध्ये जायच्या. कारण रुक्मिणीने पत्रामध्ये सांगितलं होतं, हे देव, पार्वती मातेच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही तिथे या आणि मला घेऊन जा. रुक्मिणीने ॲड्रेस सुद्धा दिला होता. देवाने ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही. आणि पार्वती मातेने आईला 2 वेळा नमस्कार केला. आईला 2 वेळा नमस्कार केला, पण पार्वती रुक्मिणी मातेच्या आईच्या लक्षात आलं नाही की 2 वेळा नमस्कार का केला असेल. बाबा लग्न होणार आहे, एकदा नमस्कार ठीक आहे, पण 2 वेळा नमस्कार का केला? रुक्मिणी मातेने मनात विचार केला की आता लग्न होणार आहे तर एकदा नमस्कार आणि लग्न झाल्यावर पुन्हा नमस्कार करायला मी इथे येणार नाही, म्हणून 2 वेळा आईला नमस्कार केला. आणि भगवान माता पार्वतीच्या मंदिरामध्ये हातामध्ये सुंदर त्या ठिकाणी ताट घेतलं
सुंदर शृंगार केला आणि पहारेकरी जरी असले तरी पहारेकरी त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला थांबवू शकले नाहीत। ते पहारेकरी मंदिरात जाण्यासाठी तिथेच त्या ठिकाणी दारावर थांबले। पार्वती मातेने रुक्मिणी मातेने सुंदर अशा प्रकारे शृंगार केला, हातामध्ये ताट घेतलं, पूजेचं सगळं साहित्य त्या ठिकाणी घेतलं आणि माता पार्वतीच्या मंदिरामध्ये निघाल्या। पार्वतीच्या मंदिरामध्ये आल्या, सुंदर त्या ठिकाणी पूजेला सुरुवात झाली। एवढी गोड त्या ठिकाणी पूजा सुरू झाली। पहारेकरी बाहेरच थांबलेले होते। सगळ्यांनी विचार केला रुक्मिणी माता तर पूजेसाठी गेलेल्या आहेत आणि रुक्मिणी इकडे लग्नाची तयारी करायला सुरुवात केली होती, कारण रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशी लावायचं होतं। सगळी तयारी त्या ठिकाणी सुरू झाली आणि इकडे पार्वती माता रुक्मिणी माता पार्वती आईच्या मंदिरामध्ये गेल्या। पूजेला सुरुवात झाली, गोड अशा प्रकारची पूजा झाली आणि पूजा झालेली वार्ता भगवंताला त्या ठिकाणी कळाली। भगवंताला कळालं पार्वतीची पूजा झाली। भगवंताने दारुकाला सांगितलं आणि रथ सज्ज केला। रथ सज्ज केल्याबरोबर सांगितलं की आता आपल्याला काय करायचंय, हा रथ माधवपुरामध्ये घेऊन जायचा आहे आणि माधवपुरामध्ये तो रथ घेऊन जाण्यासाठी सगळेजण निघाले। भगवान निघाले माधवपुरामध्ये रथ घेऊन जाण्यासाठी। रथ माधवपुरामध्ये आला। माता पार्वती आईच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी भगवान आले। आल्याच्या नंतर माता रुक्मिणी मातेला हाताला धरलं। पार्वतीची पूजा त्या ठिकाणी पूर्ण झाली होती। रुक्मिणीच्या हाताला धरलं आणि हाताला धरल्याबरोबर रुक्मिणीला रथामध्ये बसवलं आणि माधवपुरामध्ये भगवंताचा गोड विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला। रुक्मिणीला रथामध्ये बसवलं, जसं सिंहाच्या कळपामधून निघून जावं तसं रुक्मिणीला भगवान त्या ठिकाणी घेऊन गेले। पण शिशुपाल आणि सगळं सैन्य त्या ठिकाणी फक्त पाहत होतं, कोणीही काहीही करू शकलं नाही। भगवान रुक्मिणी मातेला घेऊन माधवपुरामध्ये गेले आणि माधवपुरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं आता या ठिकाणी आपल्याला गोड विवाह सोहळा भगवंताचा पाहायचा आहे। भगवंताचा विवाह सोहळा पाहण्यासाठी काय करा, एका ताटामध्ये अक्षदा तयार करा आणि त्या अक्षदा सगळ्यांना द्या, कारण हा शेवटचा भगवंताचा विवाह सोहळा आपल्याला इथे करायचा आहे। अक्षदा, तांदूळ, त्याच्यामध्ये गुलाल टाका किंवा फुलं टाका आणि सगळ्यांना तो अक्षदा द्या। माधवपुरामध्ये भगवंताच्या विवाह सोहळ्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली। गुढिया तोरणे त्या ठिकाणी लावले गेले, दारामध्ये रांगोळी काढल्या गेल्या। आज विश्वाच्या मालकाच्या त्या ठिकाणी विवाह सोहळा होता। सुंदर अशा प्रकारचा मंडप त्या ठिकाणी लावला गेलेला होता। सनई चौघडे वाजवू लागले आणि भगवंताला त्या ठिकाणी आता हळदीपासून सुरुवात झाली। भगवंताला गोड अशा प्रकारची हळद लावली, जशी आपल्याला हळद लागते तशी भगवंतालाही त्या ठिकाणी हळद लावली आणि सुंदर अशा प्रकारचं आणि भगवंताचा विवाह सोहळा आपल्याला त्या ठिकाणी पार पाडायचा आहे। भगवंताचा विवाह माधवपुरामध्ये सगळे पाहुणे मंडळी भगवंताच्या विवाह सोहळ्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झाले। एवढं गोड त्या ठिकाणी वातावरण होतं, प्रत्येकाला आतुरता होती की भगवंताचा विवाह आज ब्रह्मांडाच्या नायकाचा चालकाचा विवाह त्या ठिकाणी डोळ्याने पाहायचा आहे। भगवान श्रीकृष्णाला हळद लावण्यात आली, गोड अशा प्रकारे प्रभूचं स्नान झालं। इकडे रुक्मिणी मातेला हे भगवंताची नुसती हळद लावण्यात आली आणि गोड अशा प्रकारे हळदीचा समारंभ त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि आता रुक्मिणीचा सुंदर अशा प्रकारे शृंगार करायला सुरुवात झाली। शृंगार करत करत रुक्मिणी मातेला आता मेहंदी लावली आणि एवढी गोड त्या ठिकाणी मेहंदी रुक्मिणी मातेला लावली होती, कन्हैयाला लावण्यात आली आणि मेहंदीचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला। हो मोहे अपनी दुल्हन बना दे, शाम तेरी दीवानी हुई मैं,
मोहे अपने मोहे अपने मोहे अपने मोहे अपने मोहे अपने दुल्हन बना दे शाम तेरी दीवानी हुई मैं। तेरे लिए मैंने बिंदिया लगाई, तेरे लिए मैंने मांग भराई, तेरे लिए मैंने नथनी सजाई। अब हाथों में अब हाथों में अब हाथों में अब हाथों में मेहंदी रचा दे शाम तेरी दीवानी हुई मैं। मोहे अपने मोहे अपने मोहे अपने मोहे अपने मोहे अपने दुल्हन बना दे बना दे शाम तेरी दीवानी हुई मैं। तेरे लिए मैंने नथनी अब हाथों में अब हाथों में अब हाथों में मेहंदी रचा दी शाम तेरी दीवानी हुई मैं। मोहे अपने मोहे अपने मोहे अपने मोहे अपने मोहे अपने दुल्हन बना दे बना दे शाम तेरी दीवानी हुई मैं।
मोरेश्वरा सावधान कमलापदे यदुपदे नारायणे तु सावधान वधुवरे ते करा जोडणे प्रथम करी तुझ प्रणाम इष्ट देवता ग्राम देवता गाती मंगल गान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान पुष्पमाला अर्पण गेले चरणी गजानना पुष्पमाला अर्पण के चरणी गजानना हे शुभ मंगल तीज मंगल पावो श्री गजानना सर्व पावुने आशीष जाहो सर्व पावुने आशीष जा मिळो तुम्हा संतान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शेवटची मंगळाष्टिका सजने आले शुभाशया उठावरे हो वधुवर आज सजने आले शुभाशया उठावरे सुख शांतीचे ज्ञान गुणांची वचन घेई हातावरे अंतर पाठातून पाहते हो अंतर पाठातून पाहते वधुवर राधे श्याम शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान मंगल सावधान शिव मंगल सावधान सावधान टाळ्या वाजवा एकदा सर्वात जोरात हार घाला हार घातल्यानंतर टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार हा
दिगंबर ज्ञानोबा पवार यांच्याकडनं 10 रुपये आयर आलेला आहे, धन्यवाद. केदार खांडे यांच्याकडून 51 रुपये आयर आले, धन्यवाद. चल ये बेटा. रामेश्वर साई खांडे यांच्याकडनं 20 रुपये आयर. कृपा गडजे दुर्दायाची 1 2 3 4 गाडी घुंगराची आली थोरल्या बाया, गाडी घुंगराची आली थोरल्या बाया, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बाळाची. ज्ञानोबा माने 21 रुपये. सासू ग सासरी प्रेम आई बघाची गराणी, घरामध्ये घराची गरा. हा माता मावल्या टाळ्या वाजवा सर्व. माझी मोठी मायाची, हाला हाला हाला. माझी मोठी माया गडजे दुर्दाया. गाडी घुंगराची आली थोरल्या बाया, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. करणी तयारी बाई बादल गाठून, सकल हातीन गाडी हाकतो या पूर्ण. चला तर डोंगर मात्याला डोंगर मात्याला तुला लोटून दे अंगार आलं तुडून राखून डोंगर या गोपाल कृष्ण भगवान की